माजी आमदार वैभव नाईकांचे नितेश राणेंवर ताशेरे पाहायला मिळतात। जो पक्ष आपल्याला निवडून देणार त्याला निधी देणार, निधी देण्यावर पालकमंत्री नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं होतं। निवडून आणलेल्या ग्रामपंचायतींना किती निधी दिला? माजी आमदार वैभव नाईकांनी राणेंना हा सवाल विचारला। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वारंवार जो पक्ष आपल्याला निवडून देणार त्या पक्षाला निधी देणार म्हणून सांगतायत। याआधी सुद्धा त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा हेच आश्वासन दिलं होतं, परंतु त्यांनी खरं तर वास्तविकता लोकांसमोर आणलं पाहिजे की आपण निवडून आलेल्या ग्रामपंचायतींना किती निधी दिला। खरं तर जिल्हा नियोजनाचा निधी हा हक्काचा जिल्ह्याचा निधी असतो, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी गेल्या 1.25 वर्षामध्ये किती निधी दिला ह्याचा खरं तर लोकांपुढे त्याचा लेखाजोखा मांडला पाहिजे। आज शिंदे गटाचे 2 आमदार या जिल्ह्यात आहेत, त्यांची भूमिका काय आहे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की भारतीय जनता पार्टीच्या लोकांना निधी देणार असेल तर शिंदे गटाच्या लोकांना जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले ते लोकांसाठी काय देणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।